हे सगळं जे काही झालंय का नाही ते नवरा बायको मध्ये आहे. आता ते म्हणतायत आमचा संबंध आहे, पण तसा आमचा काय बी संबंध नाही. आम्ही निमित्त होतो फक्त. या घरात जे काही घडतं त्याला एकच निमित्त असतं आणि दुर्दैव असं की ते निमित्तच सारखं मोठं ठरतंय. अहो घरातली भांडणं अशी चव्हाट्यावर आणायची नसत्यात. आता जयदेव दादा काय म्हणले हा, ती पेल्यातली वादळं पेल्यातच राहू द्या. तुम्ही आता तेच करताय. कसं आहे जयदेव दादा आणि वीणबाई, सुनबाईनी आमासनी चॅलेंज दिलं. आता आमच्या सुनबाईच आहेत म्हणताना आम्ही काही त्यांच्यावर रागवलो नाही, चिडलो नाही. बाहेर जर आम्हाला कोणी असं चॅलेंज बिलेंज दिलं असतं का नाही, आम्ही त्याला त्या क्षणी बाद केला असता. अहो आमच्या सुनबाई आहेत त्या. हा, आम्हाला त्यांच्याबद्दल प्रेम आहे, आदर आहे म्हणताना तर आम्ही त्यांचं चॅलेंज स्वीकारलं. आता त्या हरल्या. आम्ही फक्त अधिपतींना त्या हरल्यानंतर काय करायचं याची आठवण करून दिली बघा. अहो हळदी कुंकू होतं घरात, बाहेरच्या 4 बायका आलत्या. त्यांनी घरात पोलीस आणले, त्यांच्यासमोर आमच्यावर नाही नाही ते आरोप केले. पण तरी बी आम्ही एक बी शब्द वाकडा बोललो नाही त्यासनी. तुम्ही विचारा कोणास, विचारा दुर्गीला विचारा, आम्ही काय वाकडं बोललो का त्यांना? नाही नाही ताई, अजिबात नाही. ताई एका शब्दाने बी बोलली नाही बघा सुनबाईला. मी आज जर का काही असलं काही केलं असतं का नाही, तर ताईनं 2 थोबाडी देऊन मला घराच्या बाहेर हाकलून दिलं असतं. पर ताईनं सुनबाईला एका शब्दानं बी वाकडी बोलली नाही. आणि एवढं सगळं झाल्यानंतर फुलपगारे स्वतः इथं आले. त्यांनी स्वतः कबुली जबाब दिला. हे बघा जे काय घडलंय का नाही ते सगळ्यांच्या साक्षीनं घडलंय बघा. आता त्यांनी आमच्यावरचा आरोप सिद्ध केला असता तर तुम्ही आमच्या दारात नाही, आम्ही तुमच्या दारात आलो असतो. 4 दिवस आम्हासनी ठेवून घ्या म्हणून, आणि आम्ही गेलो बी असतो, कारण तसंच ठरलं होतं. हा, पण आता ठरल्याप्रमाणे अधिपतींनी सुनबाईंना हाताला धरून घराबाहेर काढलं. त्यामुळे आता तो प्रश्न त्या दोघांचा आहे बघा. आता ह्या तामासनी मध्ये घेऊ नका तुम्ही. तुम्हाला सांगतो आम्ही जयदेव दादा आणि वीणबाई, नवरा बायकोच्या भांडणात जो कोणी मध्ये पडतो की नाही तोच वाईट ठरतो. त्यामुळे तुम्ही आता आम्हाला काही मध्ये पाडू नका. माफ करा आम्हाला, खरंच माफ करा. आणि नाश्ता पाणी केल्या बिगर जायचं नाही. हा चला येतो आम्ही, आमची मीटिंग आहे. मास्तरीन भाई आज येऊ काय? या ते बोला, आता काय प्रश्न आहे? नाही प्रश्न नाही, तक्रार करायला आलोय. तक्रार कुणाबद्दल? हा आहेत एक टीचर आहेत, टीचर. अच्छा, काय तक्रार आहे? अहो मी काय प्रश्न विचारला का नाही
काय लक्षच देत नाही तो उत्तर तर द्यायचं सोडा बाजूला टाळाटाळ करतात लय. अहो तुम्ही सारखेच प्रश्न विचाराल तर शिक्षक शिकवणार कधी? नाही तसं नाही पण पोरांच्या प्रश्नांचं उत्तर देणं त्यांच्या शंकेचं काय म्हणतात ते निरसन बिरसन करणं बारीक मध्ये का होईना शिक्षकांचं काम आहे का नाही. हो बरोबर आहे पण आणि आमचं झाले कसं माहित आहे काय आम्ही मोठ्या तोंडानं शाळेत ऍडमिशन घेतलं थेट पण झालो जरा लेट सगळ्या पोरांचं पोर्शन घ्यायला पुढे आम्ही राहिलो मागं अशातली गत झाल्या ना. ठीक आहे पण ही तुमची चूक आहे. तुम्ही आधी ऍडमिशन घ्यायला हवी होतीत ना. यामध्ये शिक्षक काय करणार? आता तुम्ही घरी अभ्यास करा आणि पोर्शन पूर्ण करा. आ घरी काम माप असतात आमासनी काम ठीक हो टाइम कुठे भेटतोय घरी. अधिपती मला एक सांगा, शाळेत येऊन तेवढा पुरता अभ्यास करून कसं चालेल? होमवर्क करावंच लागणार ना. होमवर्क आम्ही करतोय आई शपथ मी होमवर्क करतोय पण जो होमवर्क करतोय त्याला शंका तर राहणारच ना. सांगा कोणत्या टीचर आहेत ज्या तुमच्या प्रश्नांना उत्तरं देत नाहीत? मराठीच्या मास्तरीनबाई आहेत. म्हणजे तुम्ही माझ्याविषयी तक्रार करायला माझ्याकडेच आलात? तसं नाही आहे. तुम्ही आमच्या मुख्याध्यापिका बाई आहे. आमच्या मराठीच्या मास्तरीनबाईची तक्रार मी आमच्या मुख्याध्यापिका मॅडमकडे करायला आलो एवढंच. छा पण मला तर असं कळलंय की त्या देतात तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं. असं कळले काय? नाही देतात तसं पण आज मी त्यासनी विचारलं तर काय उत्तरच दिलं नाही हो त्यांनी. आता एखाद्या दिवशी तसं होणार ना. रोज रोजच तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं कशी देता येतील? नाही पण आपण पोरासनी शिकवतोय की नाही की सगळ्यांनी संघ घेऊन जायचं. एखादा जर मागं पडला तर त्याच्यासाठी जरा थांबायचं पण सगळ्यांनी एकत्र पुढे जायचं. हा आता आमची मित्रमंडळी वगैरे मदत करतात आम्हासनी पोर्शन पूर्ण करण्यासाठी पण शिक्षकांनीच जर मदत केली नाही तर मग कसं करणार? नाही कसं असतं, कसं असतं? शिक्षकांनाही काही मर्यादा असतात. असं त्यांचा नाईलाज होतो. एकाच विशिष्ट विद्यार्थ्याकडे नाही लक्ष देता येत त्यांना. सगळा वर्ग असतो, सगळ्या वर्गाकडे लक्ष द्यावं लागतं ना. हा पण आता आमचं तर हाय असं हाय बघा मी तुम्हाला सांगितली कंडिशन. तुमचं बी म्हणणं बरोबर आहे. माझ्यामुळे सगळ्या वर्गाची खोटी होत्या पण ह्यातनं आता मार्ग कसा काढायचा? का तुम्हाला काही सुचतंय का? हा तसं नाही मग सुचतंय मला. काय? हे बघा म्हणजे शाळा सोडून जर तुम्ही आम्हाला बारीक मध्ये थोडासा जर स्पेशल टाइम देऊ शकला शिकवायसाठी तर तुम्ही म्हणशील तिथे येतो की आम्ही हे विचारायला अभ्यासातल्या शंका बिंका. तसं म्हणजे त्याला तुम्ही काही शिकवणी म्हणा किंवा म्हणू नका म्हणजे तसं असलं तर आम्ही त्याची वेगळी फी देतो काही इशू नाही. कसं आहे, जसं शाळा झाल्यानंतर तुम्हालाही काही कामं असतात ना तशीच मलाही असतात. त्याला काय होते जरा येळ काढायचं हो. तुम्हासनी जेव्हा निवांत येळ असेल तेव्हा सांगा येतो आम्ही तेव्हा. बघू. हा बघू म्हणजे पक्क समजू ना. अहो बघू म्हटलीये मी. हा म्हणजे काय बघा तसा बघू म्हणलं म्हणजे तुम्ही तसा विचार केला असणारच की. तसं कुठल्या बी विद्यार्थ्याचं नुकसान होऊ देणार नाही तुम्ही. स्वभावच नाही तुमचा तसा. हा ठीक आहे बरोबर आहे तुमचं पण नाही पण कसं आहे आत्ताशी आम्ही ऍडमिशन घेतले 9वीत. ह्याच्यात आम्ही फेल झालो परत सगळं पुढचं अवघड होणार हो. कवा 9वी होणार कवा 10वी होणार मग कवा कॉलेज मग कवा लग्न पोरं बाळ मग लगीन झालंय आमचं पण तरी एकंदरीत सगळा उशीरच होणार ना. आणि मग तुम्हाला नाही म्हणलं तर वाईटच वाटणार की आपल्यामुळं विद्यार्थ्याचं नुकसान झालं वर्ष वाया गेलं आयुष्यात तो मागं राहिला वाटणार का नाही वाईट तुम्हाला. त्याच्यात तुम्ही शाळेच्या मुख्याध्यापिका म्हणल्यावर तर मग तुम्हाला 100% वाईट वाटणार. स्वभावच आहे तुमचा आम्हाला नाही माहिती आहे. बर ठीक कळलं मला. मग मी पक्क समजू ना. मी कळवते तुम्हाला. आणि हा रोज रोज नाही हा त्रास द्यायचा. नाही रोज रोज त्रास नाही देणार. तुम्ही जेव्हा सांगशील तेव्हाच देणार. ठीक आहे मग येतो आम्ही. उद्या कुठे भेटायचं? अहो मी कुठे म्हटलं उद्या भेटायचं म्हणून? पण भेटायचं नाही असं बी म्हणलं नाही ना. म्हणताना म्हणलं उद्या केव्हा भेटायचं कुठे भेटायचं आपलं एक विचारून घेऊ. मी सांगते तुम्हाला. ठीक आहे चालतंय मग उद्या मी शाळेत आल्यावर सांगा मला. थँक्यू मास्तरीनबाई. ऑफकोर्स बी नाही म्हणले.
शिवानी ताई, वा, काय योगायोग आहे. बरं झालं भेटलात. का हो, काय झालं? गडबडीत आहात? नाही का? मला जरा बोलायचं होतं तुमच्याशी. हो, बोलूया ना, बोला. या ना. बोला वहिनी, कशी चालली शाळा? शाळा चालू आहे. आमच्याकडे प्रौढ शिक्षण वर्ग सुरू झालाय. प्रौढ शिक्षण वर्ग म्हणजे? कुणाला सांगू नका ताई. ओंकार भाऊजींना तर अजिबात नको. एवढं काय सिक्रेट आहे वहिनी? अधिपतींनी शाळेत ऍडमिशन घेतली. काय सांगताय काय? भाऊजींनी शाळेत ऍडमिशन घेतलं? अरे वा, पण का? काय माहित, त्यांनाच माहित. प्रेमासाठी काय काय करतायत ना भाऊजी. पण मी खरं सांगू, जर त्यांनी हे मॅडमना विचारून केलं असतं ना तर मला अजून आवडलं असतं. म्हणजे त्यांनी थोरल्या सरकारांना सांगितलं नसेल असं का वाटतं हो तुम्हाला? अहो, नसणारच माहीत. मॅडमनी परवानगी देणं शक्यच नाहीये. आणि मुळात अधिपतीच ही गोष्ट विचारू शकणार नाहीत मॅडम. ज्या दिवशी मॅडमना कळेल ना त्या दिवशी त्यांचं शाळेत येणं बंद होणार. बघा तू. हो का? अहो मग बरंच आहे ना. तसंही त्यांचं शाळेत येणं तुम्हाला आवडत नसेल. तुम्हीच थोरल्या सरकारांना कळवा. काय वहिनी, असं गप्प का झालात? तुम्हाला जर आवडत नसेल तर तुम्हीच असं काहीतरी करा ना, ज्याने की हे सगळं थोरल्या सरकारांच्या कानावर जाईल. तुमच्या बँकेच्या स्पर्धा कशा झाल्या? तुमचा प्रयोग कसा झाला? मस्त झाला. मला ऍक्टिंग साठी पहिलं प्राइज मिळाले. अरे वा, कॉंग्रॅट्स. थँक्यू. पण वहिनी, एक सांगू का? तुम्ही पण खूप छान अभिनय करता. म्हणजे? अहो, मी 2दा विचारलं तुम्हाला, तुम्ही विषय टाळताय. आतून तुम्हालाही कुठेतरी भाऊजींचं शाळेत येणं आवडतंय ना? मला आवडण्याचा काय प्रश्न आहे ताई? मग तुम्ही सांगा ना थोरल्या सरकारांना हे सगळं. हे बघा, मला अधिपतींचं शाळेत येणं आवडते की नाही हा प्रश्नच नाही. ते काही करायला मोकळे आहेत. त्यांना हवं ते करावं त्यांनी. आणि शिवाय मी जर असं काही केलं तर मॅडम मध्ये आणि माझ्यात काय फरक राहील? घरी कसं चाललंय सगळं? आई बाबा काय म्हणतायत? आई बाबा बरे आहेत, पण काय वहिनी, काय झालं? काही नाही. अहो सांगा हो वहिनी, हलकं वाटेल. मला ना मला खूप परक वाटतं त्या घरात. माझंच घर असू नये. का हो वहिनी, असं का म्हणताय तुम्ही? माहित नाही, पण आमच्या घरात वातावरण खूप बिघडल्यासारखं झालंय. मध्ये ते निखिलचं प्रकरण झालं. त्याला नोकरीवरून काढून टाकलं. मग त्याचा सगळा राग इरानं माझ्यावर काढला. मलाच दोष दिला तिनं. तुम्हाला दोष दिला? तुम्हाला दोष देण्याचं काय कारण? तिला असं वाटतंय की आम्ही हे सगळं नाटक करतो. निखिलला नोकरीवरून काढावं म्हणून आम्ही हे नाटक केलं असं तिला वाटतंय. काहीतरी विचित्र अर्थ काढला ती. काय संबंध त्याचा? त्या निखिलनेच फार मोठं नुकसान केलंय कंपनीचं. नुकसान केलंय म्हणजे? अहो, तो इंजिनियर आहे ना, मग मशीनची रिस्पॉन्सिबिलिटी त्याच्यावर असते. त्यात त्याने काहीतरी हलगर्जीपणा केला. कंपनीचं 1.5 कोटीचं नुकसान केलंय त्याने, म्हणून काढून टाकलं त्याला. काय सांगताय तुम्ही? हो 1.5 कोटींचं नुकसान केलं? हो वहिनी. आणि हे तुम्हाला कोणी सांगितलं? अहो कोण सांगणार? माझा नवरा नाही का त्या कंपनीत? अच्छा, पण म्हणजे हे खरंच आहे? हे खरंच झालंय? निखिलनं 1.5 कोटीचं नुकसान केलं म्हणून त्याला काढून टाकलंय नोकरीवरून? हो वहिनी. मग हे इराला माहित नसणार. तिला माहिती आहे की नाही हे मला माहित नाही. म्हणजे इराचं आणि निखिलचं रिलेशन कसं आहे हे मला माहित नाही. निखिलने कदाचित सांगितलं नसावं इराला आणि तिला माहित नसेल. बरं वहिनी, मी निघू का? हो हो. तुम्हाला माहित नाही ताई, पण मला माहिती आहे ना त्यांचं रिलेशन कसं आहे. निखिलने ही गोष्ट सांगितली असणार इराला. म्हणजे माहित असूनही इरा असं वागली. का असं केलं असेल तिनं?
मिठून कशाला म्हणायचे भरलेली, कशाला कोण आहे? अधिपती मी आहे. हा थांब जरा. काय हा काय ग, दार उघडत आहे की? औषे ये की. काय ग? अधिपती तुम्हासनी तर माहीतच आहे की चंचीचं काय हाल चाललेत ते. त्या दिवशी तुम्ही बी होता सखी. कुठं? हा हा ते माहिती आहे की, मला माहिती आहे. अधिपती ती माझी लेक आहे हो. जन्म दिलाय मी तिला. तिची अशी आबाळ होताना मला कसं बघवलं जाईल सांगा बरं तुम्ही. आणि इकडे ताईला काय बी बोलायची सोय नाही हो. मला बी म्हणती का बॅग भरून तू बी निघून जा म्हणून. आता काय बोलू मी सांगा बरं तुम्ही. ती मला भेटाय बी जाऊ दे ना हो. बघ आता कसं आहे, शेवटी आई साहेबांचा शब्द आहे, आपल्याला तो पाळायला लागणारच. आता बघा की सुनबाई बी नाही या घरात. तुम्हासनी बी कसं तर होतच असेल की. तुम्हासनी बी वाटतच असेल की का सुनबाईला भेटून यावं. वाटतंय ना व भेटावं असं वाटतंय ना व सुनबाईला. नाही तसं वाटतंय पण म्हणजे आता बघा की तिच्या आई वडिलांनी बी केवढी काळजी आहे बघा. एवढी विनंती केली बघा ताईना, पर ताईनं काय बी ऐकलं नाही बघा. विनंती केली म्हणजे तुम्हासनी काहीच माहित नाही व्हय? नाही. मग राहू दे. काय ए, थांब मावशी, काय सांग की, काय काय विनंती? अहो हे बघा अधिपती, मी तुम्हासनी सांगते पर तुम्ही सांगू नका असं काय. मी तुम्हासनी काय सांगितलं नाही, तू सांगशील का नाही? अहो सुनबाईचे आई बाबा आलते विनंती कराय. काय सांगायलास, खरं का काय? वय सकाळी चालते ते. हा मग काय काय बोलणं झालं, काय झालं काय? बघा कशी आशा वाटली का नाही तुम्हासनी बी. तुम्ही बी कसं विचारायला मला आहे का नाही. तसं नाही ग, आशा नाही. मी आपले एक जस्ट एक आलती माणसं घरात. काय झालं, काय कुतल असते. तू सांग की, सांग की काय झालं. वाटणारच की हो, वाटलंच पाहिजे. अहो ती तुमची बायको आहे आणि चंची तर माझ्या पोटचा गोळा आहे हो. आता तुम्ही सांगा बरं मला कसं वाटलं असेल. नाही बरोबर. काय मग काय झालं सांग की. ते घरी आलते काय, आई साहेब काय म्हणल्यात? आईसाहेब काय म्हणतात? काय नाही, उडवून लावलं तिनं. शेवटी काय तोंड पाडून गेली बिचारी. असं झालं? अधिपती मग एकदा जावा की तुम्ही भेटाय. मास्तरीन बाईस नाही हो, चंचीला भेटाय जावा की. हा हा. हे बघा अधिपती, मला नाही जाता येणार तिला भेटाय, कारण ताई मला नाही सोडणार. ती नाही मला जाऊ देणार बघा. तुम्ही का नाही स्वतःच्या डोळ्यांनी जाऊन बघा आणि मला येऊन सांगा. हा चालतं, मी जातो, सांग. ती का नाही सरकारी हॉस्पिटलला आहे. तुम्ही तिच्याकडे जावा, म्हणजे तिच्याशी बोलू बी नका. तुम्ही लांबूनच बघा आणि मला येऊन सांगा का ती कशी हाय काय हाय. हा रस्त्यावर पडली होती ना व, म्हणून म्हणते. तुम्ही सांगाल ना व, कधी जाणार तुम्ही? उद्या जाता? हा हा हा. जा ना व. अगं अक्षरा, बाळा खूप उशीर झालाय ना. हा किती वेळ काम करत बसणार आहेस? जेवण करून घे बरं. हा अगं इरा आली की जेवूया आपण. तिचीच वाट बघते. अगं ती निखिलला भेटायला गेली आहे ना, ती बाहेरनच काहीतरी खाऊन येईल. हा नाही जेवणासाठी नाही, मला जरा बोलायचं आहे तिच्याशी. अरे वा, कुणाशी बोलायचं तुला आज? 100 वर्ष आयुष्य आहे तुला. नको बाई, 100 वर्ष तेही अशीच. अजिबात नको. ये जरा बस इकडे ये, मला बोलायचं आहे तुझ्याशी. बस. बापरे, माझ्याशी बोलायचंय आज? बोल. जी गोष्ट तू आम्हाला सांगितली नाहीयेस ना इरा, त्याबद्दल बोलायचंय मला. म्हणजे तुला माहित असेलच ना तू कुठली गोष्ट आम्हाला सांगितली नाहीयेस ते. इरा, मला खरंच आवडेल जर तू स्वतःहून सांगितलंस तर. हे बघ ताई, ही तुझी शाळा नाहीये सगळ्यांना असं विद्यार्थ्यांसारखं वागवायला. ठीक आहे, मी स्पष्टपणे सांगते. तुम्हाला आठवतं हिनं कांगावा केला होता?
निखिलला नोकरीवरून काढून टाकलं अधिपतींनी तेव्हा, आणि माझा काहीही संबंध नसताना मलाही ओढलं होतं त्यात तिने. पण निखिलला नोकरीवरून काढण्याचं खरं कारण काय होतं ते तिनं आपल्याला नाही सांगितलं. का तुम्हाला सांगितलंय? खरं कारण म्हणजे आम्हाला नाही माहिती. नाही ना. सांगणार आहेस तू? खरं कारण म्हणजे हा? आणि तू का विषय काढतीयस हा आता? हे बघ, जे झालं ते झालं ना. निखिलला परत नोकरीवर घेतलं, मग परत का हा विषय काढतीयस तू? हो, नोकरीवर घेतलं त्याला परत. म्हणजे मी अधिपतींना बोलले आणि मग अधिपतींनी त्याला नोकरीवर परत घेतलं, असंच म्हणणं आहे ना तुझं? नाही म्हणजे नेमकं झालं काय? इरा, सांगणार आहेस का तू? हे बघ, मला या विषयावर बोलायचं नाहीये. मला भूक लागली, चला ना जेवायला. तू नाही सांगणार, मीच सांगते. बाबा निखिलनं कंपनीचं 1.5 कोटी रुपयांचं नुकसान केलं होतं, म्हणून त्याला नोकरीवरून काढलं होतं.